नमस्कार मित्रांनो, इयत्ता 12वी मराठी। आज आपण पाहूयात आत्मविश्वासासारखी शक्ती नाही असे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे काही विचार। आत्मविश्वासासारखी दुसरी दैवी शक्ती नाही। आम्ही आमच्यातील आत्मविश्वास गमावता कामा नये। उदाहरणार्थ, कुस्ती खेळण्यासाठी आखाड्यात उतरलेल्या पहिलवानाने दुसऱ्याच्या ठणठणीत दंड थोपटण्याने घाबरून गर्भगळीत झाल्यास त्याच्या हातून काहीतरी होणे शक्य आहे काय? मी तर नेहमी असे म्हणत असतो की मी जे करीन ते होईल। अर्थात मी हे सर्व आत्मविश्वासावर अवलंबून म्हणत असतो। माझ्या या म्हणण्यामुळे काही लोक मला घमेंडखोर, प्रौढीबाज वगैरे दूषणे देतील, परंतु ही प्रौढी अगर घमेंड नसून आत्मविश्वासामुळेच मी हे म्हणू शकतो। मी मनात आणीन तर 1.25 लाखाची गोष्ट सहज करीन। गरिबीच्या दृष्टीने विचार करता आजच्या गरिबातील गरीब विद्यार्थ्यांपेक्षा माझी त्यावेळी मोठी चांगली सोय अगर मला इतर अनुकूलता होती असे नाही। मुंबईच्या डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या चाळीत 10 फूट लांब 10 फूट रुंद अशा खोलीत आईबाप भावंडे यांच्यासह राहून एका पैशाच्या घासलेट तेलावर अभ्यास केला आहे। इतकेच नव्हे तर अनेक अडचणींना व संकटांना त्या काळी तोंड देऊन मी जर एवढे करू शकलो तर तुम्हास आजच्या साधनसामग्रीने सज्ज असलेल्या काळात अशक्य का होईल? कोणताही मनुष्य सतत दीर्घोद्योगानेच पराक्रमी व बुद्धिमान होऊ शकतो। कोणीही मनुष्य उपजत बुद्धिमान अगर पराक्रमी निपजू शकत नाही। मी विद्यार्थी दशेत इंग्लंडमध्ये असताना ज्या अभ्यासक्रमास 8 वर्ष लागतात तो अभ्यास मी 2 वर्ष 3 महिन्यात यशस्वी तऱ्हेने पूर्ण केला। हे करण्यासाठी 24 तासापैकी 21 तास अभ्यास करावा लागला आहे। जरी माझी आज 40शी उलटून गेली असली तरीही मी 24 तासांपैकी सारखा 18 तास अजूनही खुर्चीवर बसून काम करत असतो। दीर्घोद्योग व कष्ट करण्यानेच यशप्राप्ती होते। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। व्यक्तीच्या जीवनातील आत्मविश्वासाचे स्थान बघा। आत्मविश्वास म्हणजे स्वतःचा स्वतःवरील विश्वास। व्यक्तीच्या जीवनात या आत्मविश्वासाला खूप महत्त्व असते। आपल्या क्षमतांची ओळख पटली की आपण कोणकोणती कामे करू शकतो ते कळते। मग आपण आपल्याला जमणारी कामे निवडतो। आपल्याला काम करताना त्रास होत नाही, त्याचे कष्ट जाणवत नाहीत, उलट ते काम करताना आपल्याला आनंद मिळतो। अशी आवडीची कामे करीत जगणे म्हणजेच आनंदी जीवन होय। आपले जीवन आनंददायक व्हायचे असेल तर आपल्याला आवडती कामे करायला मिळाली पाहिजेत। त्यासाठी आपली क्षमता आपल्याला कळली पाहिजे। तशी ती कळली तर आपल्याला आत्मविश्वास येईल। म्हणजेच आनंदी सुखी जीवनासाठी आत्मविश्वासाची गरज असते। आत्मविश्वासामुळे आपण कितीही कामे करू शकतो, कितीही कठीण कामे करू शकतो। खूप कामे करणे, दीर्घोद्योगामुळे आपल्या हातून खूप कामे होतात। विशिष्ट क्षेत्रात आपली कीर्ती पसरते, म्हणजेच आपण पराक्रमी बनतो। आणखी एक बाब लक्षात घेतली पाहिजे, खूप कामे करण्यामुळे कामे अचूक कशी करावीत, भरभर कशी करावीत हे कौशल्य आपला मेंदू वाढवीत नेतो। हीच बुद्धिमत्ता होय। थोडक्यात आत्मविश्वासामुळे माणूस पराक्रमी व बुद्धिमान होतो। हे बाबासाहेबांचे म्हणणे अक्षरशः खरे आहेत। तर मित्रांनो, आताच आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे काही विचार पाहिलेत। धन्यवाद मित्रांनो।